Welcome student. Our next experiment is assay of ammonium chloride. Experiment number 17. Last time I take the 16 number experiment. Okay. To determine the percentage weight by weight of ammonium chloride in a given sample of ammonium chloride. This assay is based upon the argentometric type of titration. Last experiment is also argentometric type of titration, precipitation टाइप ऑफ टायट्रेशन. का ह्याच्यामध्ये प्रेसिपिटेशन होतं म्हणून याला प्रेसिपिटेशनचा टाईप म्हणतात टायट्रेशनचा. ओके. प्रेसिपिटेशन इज द कॉम्बिनेशन ऑफ टू आयोनिक स्पेसिस टू फॉर्म ए व्हेरी insoluble product. In this method, silver ion react with thiocyanate ion to form the insoluble silver thiocyanate. Insoluble silver thiocyanate is the PPT form. In this assay, titration is carried out with standard silver nitrate solution and a standard solution of ammonium thiocyanate. Ferric ammonium sulfate is used as a indicator. Okay, ferric ammonium sulfate is used as a indicator. The end point of titration is indicated by the appearance of precedent reddish color due to formation of ferric ferrothiocyanate complex. Okay. Assay of ammonium chloride which contain chloride ion which do not react with thiocyanate ion. Therefore, it is a assay by back titration Olhard method in which mixed volume of halide is used along with excess of silver nitrate solution. Acidified with nitric acid, a part of silver nitrate react with the halide ion to form the insoluble silver chloride complex in presence of nitrobenzene. एवढं लक्षात ठेवा फक्त ह्याच्यामध्ये की फक्त हे कोणतं टाईपचं टायट्रेशन आहे, आर्जेंटोमेट्रिक टाईप ऑफ टायट्रेशन म्हणजेच प्रेसिपिटेशन. आता कोणाकोणाची रिॲक्शन होणार आहे, अमोनियम क्लोराईडची होणार आहे बरोबर. दोन सिल्वर थायसोनेट आणि कशाचं होणार आहे, सिल्वर आयनचं रिॲक्शन होणार आहे आणि इन्सोल्युबल सिल्वर थायसोनेट फॉर्म होणार आहे. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. बाकी तुम्हाला खालचं लिहिता आलं तर तुम्ही ती पण लिहू शकता डिटेलमध्ये. ओके. ही केमिकल रिॲक्शन स्टँडर्डायझेशन सोडियम क्लोराईड प्लस सिल्वर नायट्रेट, सिल्वर क्लोराईड प्लस सोडियम नायट्रेट फॉर्म होणार. पोटॅशियम क्रोमेट सिल्वर नायट्रेट काय सिल्वर क्रोमेट फॉर्म होणार. केमिकल रिॲक्शन फॉर ॲसे अमोनियम क्लोराईड प्लस सिल्वर नायट्रेट, सिल्वर क्लोराईड प्लस अमोनियम नायट्रेट, एक्सेस सिल्वर नायट्रेट प्लस अमोनियम थायसायनेट, सिल्वर थायसायनेट प्लस अमोनियम नायट्रेट. ओके. तुम्हाला बेसिकली म्हणजे हे कोणतं टायपचं टायट्रेशन हे तरी सांगता आलं पाहिजे. त्या टायट्रेशनमध्ये काय होणार आहे, कोणते रिॲक्शन कोणाकोणाचे होणार आहे, काय फॉर्म होणार आहे, कोणाच्या प्रेझेन्समध्ये होणार हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तुम्हाला रिॲक्शन लिहिता आली पाहिजे राईट डाऊन करून आणि ते एक्सप्लेन करता आली पाहिजे. हे लक्षात ठेवा. हे बेसिकली सगळं माहिती पाहिजे तुम्हाला. आणि आपण याच्यानंतर तुम्ही सगळ्यांनी तयारी करायची त्या व्हायवाची. तिघी बॅचनी आता मी व्हायवा घेणार आहे 1-2 दिवसात. म्हणून ए बॅच, बी बॅच आणि सी बॅच सगळ्यांनी तयारी करायची. पुढचे एक्सपेरिमेंट म्हणजे आतापर्यंत मी जी घेतली आता 16-17 नंबरचा चालू आहे आज आपला. तोपर्यंत मी सगळे याच्यावर प्रिन्सिपल्स विचारणार आहे, त्याची केमिकल रिॲक्शन विचारणार आहे, त्याचं कॅल्क्युलेशन विचारणार आहे, याचं प्रिन्सिपल विचारणार आहे. ही सगळ्यांनी तयारी करायची. मी आत्ताच सांगून दिलं आत्ताच या व्हिडिओलाच. म्हणजे उद्या असं नको व्हायला की आम्ही स्टडी केलेलं नाही. 17 एक्सपेरिमेंट सगळ्यांनी आता म्हणजे फक्त ॲसे विचारणार आहे. आता मी लिमिटेड विचारणार नाही. एक्सपेरिमेंट नंबर 8 पासून तर 17पर्यंत फक्त ॲसे मी सगळ्यांना विचारणार आहे. ओके. आता स्टँडर्डायझेशनची काय आहे प्रोसिजर. वी ॲक्युरेटली 0.1 ग्राम ऑफ सोडियम क्लोराईड then dissolve in 5 ml distilled water, add 5 ml acetic acid and 50 ml methanol, add few drops of potassium chromate with magnetic stirrer. Magnetic stirrer मध्ये ते स्टर करायचं. fill the blood with given solution of silver nitrate, remove the bubble at the zero level, titrate against. red precipitate indicate as a end point. आता स्टँडर्डायझेशन विथ सिल्वर नायट्रेट सोल्युशन आहे. स्टँडर्डायझेशन ऑफ अमोनियम थायसोनेट दोन याच्यात प्रोसिजर आहे. प्रिपेअर्ड 30 ml ऑफ प्युअर स्टँडर्डाइज सिल्वर नायट्रेट सोल्युशन, ॲड 2 ml नायट्रिक ॲसिड अँड 2 ml फेरिक अमोनियम सल्फेट, टायट्रेट दिस सोल्युशन विथ गिवन सोल्युशन ऑफ अमोनियम थायसोनेट, अपीअरन्स ऑफ रेड ब्राउन कलर इंडिकेट दी एंड पॉईंट. असे काय वे ॲक्युरेटली अबाउट 0.1 ग्राम ऑफ सॅम्पल
ammonium chloride, dissolve 20 ml distilled water, add mixture of 1.5 ml of concentrated nitric acid, 2.5 ml of nitrobenzene, add 10 to 5 ml of 0.1 normal silver nitrate solution, shake well for 2 minutes, titrate above solution with ammonium thiazide solution. Okay, perform blank titration. Blank titration म्हणजे काय? What is the blank titration? Blank titration is the absence of sample, and back titration BACK is the presence of sample, and blank BLANK it is the absence of तुमचं सॅम्पलचं ॲबसेंट असणं तिथे, बाकी सगळे कंटेंट प्रेझेंट, मग त्याची रिॲक्शन घेणे, प्रोसिजर करणे. ओके, ॲसिडचा काय कलर असतो? रेडिश ब्राऊन ॲज अ एंड पॉईंट, आणि स्टँडर्डचा रेड ब्राऊन कलर. ओके, अमोन थायसायनाइड सिल्वर नायट्रेटचं स्टँडर्ड असेल त्याचं काय आहे? रेड प्रेसिपिटेटच आहे. ओके, ही तुमची नॉर्मॅलिटी तुम्ही कॅल्क्युलेट करतो आपण तशी. वेट ऑफ सोडियम क्लोराईड डिवाइड ऑफ ब्युरेटेडिंग फॅक्टर, हे कोणाचं? सिल्वर नायट्रेटचं प्लस अमोनियम थायोसायनेट. ओके, आणि तुमचं हे पर्सेंटेज प्युरिटी. दोघांची नॉर्मॅलिटी काढायची, सिल्वर नायट्रेटची पण आणि अमोनियम थायोसायनेटची पण. दोन आपण स्टँडर्डायझेशन करणार आहे आणि एक ॲसे. ओके, म्हणजे 1% प्युरिटी. दोघांचं आपण स्टँडर्डायझेशन, दोघांची नॉर्मॅलिटी आपण कॅल्क्युलेट करणार आहे. कळलं? आपण ते का करणार आहे तुम्ही नीट वाचायचं. आता दोघांचं का घेतलं आपण, दोघांची बरोबर रिॲक्शन काय होणार आहे नीट स्टडी करायचं. काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारा. ओके, थँक्यू.